कर्जत येथील तिहेरी हत्याकांडाचे गूढ उकलण्यात रायगड पोलिसांना अखेर यश आले आहे। मालमत्तेच्या वादातून सख्या भावानेच हे हत्याकांड केले असल्याचे धक्कादायक वास्तव पोलीस तपासात समोर आले आहे। हनुमंत पाटील असं या क्रूरकर्माचे नाव असून त्यानेच आपला सख्खा भाऊ, त्याची पत्नी आणि मुलाला ठार मारले होते। 8 सप्टेंबरला कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चिकनपाडा गावातल्या नदीमध्ये 8 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला होता। गावात मुलाचा मृतदेह नेण्यात आला, मात्र मुलाचे आई वडील मदन पाटील आणि माधुरी पाटील हे घरात नसल्याचे समोर आले। त्यानंतर पोलिसांचा संशय बळाला, पोलिसांनी शोध सुरू केला। पोलिसांनी शोध घेतला असता त्याच नदीच्या पात्रामध्ये मुलाच्या आईचा तसेच काही अंतरावर वडिलांचा मृतदेह आढळून आला। या संपूर्ण हत्याकांडाने कर्जत तालुका हादरला होता आणि पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान होते। या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी संशयित म्हणून मृत मदन पाटील याच्या शेजारी राहणारा त्याचा सख्खा भाऊ हनुमंत पाटील याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान तो पोलिसांच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचं दिसून आलं। सलग 36 तास पोलिसांनी त्याची चौकशी केली, मात्र पोलिसांच्या हाती धागेदोरे लागत नव्हते। हत्या घडली त्या दिवशी आरोपी हा पोशीर गावात आपल्या चुलत मामाकडे गणपती दर्शनासाठी गेला होता, मात्र त्याआधी त्याने पत्नी आणि मुलांना पत्नीच्या माहेरी पाठवून दिले। पत्नी आणि मुलांना पत्नीच्या माहेरी पाठवून दिल्यानंतर हनुमंत स्वतः मात्र आपल्या चुलत मामाकडे पोशीर या गावी गेला। जेवण झाल्यानंतर त्याने मामाला आपण झोपायला जात असल्याचं सांगितलं, मात्र हा सर्व त्याचा प्लॅन होता। नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चिकनपाडा गाव आहे, त्या ठिकाणी तिहेरी हत्याकांड झालेलं होतं। एकाच घरातल्या 3 जणांचे मृतदेह जे आहेत हे ओढ्यामध्ये मिळालेले होते। याचा तपास कर्जत डिव्हिजनचे एसडीपीओ, नेरळ पोलीस स्टेशनचे API ढवळे आणि LCB श्री बाळासाहेब खाडे अशी जी टीम तपास करत होती। या तपासामध्ये असं लक्षात आलं की जो मृतक आहे त्याचा सख्खा भाऊ हनुमंत यानं आपल्या स्वतःच्या सख्खा भाऊ, त्याची पत्नी आणि 11 वर्षाचा मुलगा या तिघांना रात्री झोपेतच कुऱ्हाडीनं मारून टाकलेला आहे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी घराच्या मागे जो ओढा वाहतो त्या ओढ्यामध्ये त्यांनी पण हे मृतदेह आहे ते टाकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। आरोपीनं स्वतःचा प्रेझेन्स रात्रभर घटनास्थळावर नव्हता हे दाखवण्यासाठी जवळच असलेल्या पोशीर गावामध्ये त्याचा चुलत मामा राहतो, या ठिकाणी तो रात्रीच गेलेला होता आणि तिथं जेवण करून झोपलेला होता आणि असं दाखवण्याचा प्रयत्न होता की मी त्या ठिकाणी नव्हतो, परंतु त्यानं घटना घडवण्यासाठी रात्रीच तो उठून आलेला होता आणि घटना करून परत त्या ठिकाणी जाऊन झोपलेला होता। घटना झाल्यानंतर त्यानं ड्रेस बदललेला होता, हा एक पुरावा जो आहे त्याच्यावरून तो लक्षात आलं की त्यानं केलेला आहे। आणि एक CCTVचा पुरावा मिळाला की ज्यामध्ये तो त्या गावातून चिकनपाड्यामध्ये आलेला पण दिसतो आहे। त्यावरून तो निष्पन्न झाला आणि त्यानं हे असं अघोरी असं कृत्य केलेलं लक्षात आलेलं आहे। त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। हनुमंत चलाखी करत असला तरी पोशीर येथील शाळेच्या CCTVचे डोळे मात्र उघडे होते आणि त्यात त्याचा क्रूर हेतू कैद झाला होता। राहत्या घरामध्ये हिस्सा आणि रेशन कार्डवरील धान्य मिळत नसल्याने सख्ख्या भावाचे कुटुंब संपवल्याची कबुली त्याने दिली। या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणाचा शिताफीने छडा लावण्यात कर्जत पोलीस विभागीय अधिकारी धुळा टेळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, नेरळचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्यासह त्यांच्या पथकाने अथक परिश्रम घेत गुन्ह्याचा तपास करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या। यासारख्या आणखीही बातम्या पाहण्यासाठी नवराष्ट्र डिजिटल मीडियाला सबस्क्राईब करा। नवराष्ट्र मल्टीमीडिया, कर्जत।